नमस्कार, कसे आहात सगळे? तर जे कोणी आपले इन्स्टाच्या फूडोलिक पेजला फॉलो करतात त्यांनी पाहिलीच असेल कालची माझी स्टोरी. बीटरूट कटलेट केले होते आणि त्याचीच रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. संध्याकाळच्या वेळेला किंवा काहीतरी असं चटपटीत पौष्टिक खाण्याची इच्छा होत असेल तर त्यावेळेला हे स्नॅक्स ऑप्शन खूप छान आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मलाही सांगा तुम्हाला कशी वाटते रेसिपी. बीटरूट कटलेट बनवण्यासाठी मी इथे 4 बटाटे घेतले होते, 4 मोठे अ, बीट घेतले होते. हे दोन्ही शिजवून आणि किसून घेतलेत. गाजर कच्चंच घेतलेलं आहे फक्त किसून. कांदा 1 घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे थोडी. तर याच्यामध्ये पहिल्यांदा टाकली आलं लसूणची पेस्ट, थोडासा मिरची पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं, लिंबू, जे पण असं चटपटीत वगैरे तुम्हाला जशी टेस्ट हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही या गोष्टी कमी जास्त ॲड करू शकता. थोडीशी साखर पण टाकायची आणि हे सगळं छान एकदम मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर त्याचे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही गोल टिक्कीज बनवू शकता. ते गोल टिक्कीज बनवायचे आणि ते रव्यामध्ये दोन्हीकडून कोट करून घ्यायचे व्यवस्थित आणि तव्यावरती शॅलो फ्राय करायचे. बारीक गॅसवरती ठेवायचे. गॅस एकदम बारीक ठेवायचा म्हणजे ते छान क्रिस्पी होतात आणि आतपर्यंत मस्त व्यवस्थित भाजले जातात आणि टेस्ट पण त्याची फार छान येते. तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. मुलांच्या डब्याला द्यायलासुद्धा हा खूप छान ऑप्शन आहे. क्विक होतं, खूप जास्त वेळ लागत नाही आणि एकदम टेस्टी ऑप्शन आहे. हे तुम्ही सॉसबरोबर, चटणीबरोबर सर्व्ह करू शकता. मी इथे हे सॉसबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह केलं होतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला आवडते आहे का ते. थँक्स फॉर वॉचिंग. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.